नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. बघा, राज्यात ऑक्टोबरपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि ही भरती जी आहे म्हणजे या पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही झेडपी आणि मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची 13,560 पदे रिक्त असून गणेशोत्सवानंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे. बघा, या ठिकाणी आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळे सध्या रिक्त पदाची बिंदू नामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्याच्या प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांची रिक्त पदाची माहिती गृह विभागाला कळविली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी बघा की ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होणार आहे असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मित्रांनो, सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे मैदानी चाचणी घेणे शक्य नाही. त्यामुळे आणि दुसरीकडे राज्यामध्ये काय आहे की आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे, त्याच्यामुळे राज्यभरातले सगळे जे पोलीस अधिकारी आहेत किंवा पोलीस अंमलदार आहेत सध्या बंदोबस्ताच्या ड्युटीमध्ये असल्यामुळे आणि गणेशोत्सवानंतर त्या सप्टेंबरच्या अखेर हे उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज मागवले जातील. म्हणजे सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे सगळीकडे बंदोबस्त असल्यामुळे सध्या तरी पोलीस भरती घेणे शक्य नाही, परंतु सप्टेंबरच्या अखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला मात्र पोलीस भरतीसाठी अर्ज मागवले जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार आहे. आता या ठिकाणी बघा की एका विद्यार्थ्याला किती अर्ज करायचे आहेत, तर एका विद्यार्थ्याला एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून जर एका पदासाठी जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये जर अर्ज करू शकणार नाही, म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी एका जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे, जर एकापेक्षा जास्त जिल्ह्यात तुम्ही जर अर्ज भरला तर तुमचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे. एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यामध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज मात्र तुमचा पात्र ठरणार आहे. एकच अर्ज पात्र ठरेल. जर तुम्ही 3 किंवा 4 जिल्ह्यामध्ये जरी अर्ज भरला असेल तरी तुमचा तो एकच अर्ज पात्र ठरणार आहे. आणि अशी जी माहिती आहे गृह विभागाकडे 10,184 पोलिसांची म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस शिपाई, चालक शिपाई पदे रिक्त आहेत. बघा, आणि याशिवाय बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बल अशी 1,500 पर्यंत पदे रिक्त आहेत. म्हणजे गृह विभागाकडे 10,184 पोलीस म्हणजे पोलीस शिपाई आणि चालक शिपायांची आणि बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPF यांची सुद्धा 1,500 पेक्षा पदे रिक्त आहेत. आणि प्रशिक्षण व खास पथकांच्या विभागांच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदाची माहिती गृह विभागाला दिल्यानंतर मंजुरी मिळून पदभरतीला सुरुवात होणार आहे. राज्यात दरवर्षी सरासरी एकूण पदांपैकी 5% अंमलदार सेवानिवृत्त, विभागीय चौकशांती झालेले, स्वेच्छानिवृत्ती व अपघाती मृत्यू कर्मचाऱ्यांची संख्या देखील 4 ते 5% असते. या अनुषंगाने ऑक्टोबरमध्ये जवळपास 13,500 बघा या ठिकाणी 13,500 पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे. बघा, मुंबई सोडून म्हणजे मुंबई वगळता सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा होईल. बघा, सगळी तुमची परीक्षा जी आहे लेखी परीक्षा ती एकाच वेळी होण्याची शक्यता आहे, म्हणजे एकाच वेळी होणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्ही आतापासून तयारीला लागलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आणि जर तुम्हाला काही PDF जर पाहिजे असेल किंवा अशीच नवनवीन बातमी जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनल म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, त्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट्स चॅनलवर म्हणजे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळत जातील. धन्यवाद.